भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी ह्या व्हिडिओमध्ये खूप छान माहिती आहे। तरी सर्व मित्रांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आपल्या मित्रांना, जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती सर्वांना मिळेल। जय भीम, नमो बुद्धाय। बाबासाहेब आंबेडकर कोणत्या जातीमधून आले, कोणत्या धर्मामधून आले याच्यापेक्षा त्यांनी समानता पेरण्यासाठी अख्खं आयुष्य वेचलंय, म्हणून बाबासाहेब आंबेडकर मोठे आहेत। आणि मग चक्क शाळेतल्या सराव पेपरमध्ये तुम्ही असे भिकारचोट चाळे करता। यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही पेपरचं आयोजन करता, मग थोड्या लाजा वाटू द्या, तुम्ही प्रश्न विचारता की उच्च जात कोणती। याचा अर्थ आजही तुमच्या डोक्यात जातीयतेचं वारं, कोणाच्या बंगल्या, कोणाच्या गाड्या, कोणाच्या घोड्या तुमच्या डोळ्यात खुपसत असतील तर भिकारचोटानं सुधरा ना। गेली भारत निर्माण झाला तेव्हापासून लुटलं होतं, खाल्लं होतं, इतरांची गोरगरिबांची पिळवणूक केली होती। अलीकडे हे लोक जरासे घोड्या गाड्यात फिरायले, लगेच डोळ्यात खुपसायले। मग शाळेमध्ये असताना तुमचं काम काय बाबा? शिक्षकांचं काम होतं हा पेपर हातात पडला, तुम्ही झोपा काढल्या नव्हत्या। ह्या पेपरमध्ये असा प्रश्न येतोच कसता? फिनू द्या लहान लेकराच्या डोक्यात पण जात, धर्म, देश गेला चुलीत, है ना, राज्य गेलं चुलीत, इथली आस्था गेली चुलीत। अरे भारताचं संविधान काय सांगतंय? कलम 15, धर्म, वंश, जात, पंथ, वर्ण यावरून भेदभाव करता येणार नाही। एका कार्यक्रमात गेलो, कार्यक्रमात एक नेते त्यांच्या अंगावर 30 किलो सोनं, 30 किलो सोनं। मी म्हणलं बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलाचं निधन झालं, सहकारी म्हणतात की बाबासाहेब अंत्यविधी करायचा आहे, कफनसाठी पैसे द्या, कफनचा कपडा आणतो। आई रमाई बघते, रडते। आई रमाई म्हणते अरे पैसे असले असते तर याचा उपचार केला असता, इलाज केला असता, दवाखान्यात नेला असतं। बाबासाहेब कुठून पैसे नाही म्हणून तर हा मुलगा मेला आमचा। उपचाराला पैसे नाही म्हणून बाबासाहेबांचा मुलगा मेला, कफनसाठी पैसे नाही। आई रमाई जाते घरातून, जुनं लुगडं फाडते। आई रमाईच्या जुन्या लुगड्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलाचा अंत्यविधी होतो। मला सांगा, बाबासाहेब आंबेडकर जगातले विद्वान आहेत, त्यांना जे जमलं नाही ते आमचे बाबासाहेबाच्या नावावर राजकारण करणाऱ्या नेत्याला कसं जमते? बाबासाहेबाला सोनं जमवता आलं नाही, हे काम होतं का आमचं बाबासाहेबाच्या नंतर? बाबासाहेबांनी आपले मुलं या समाजाला वाचवण्यासाठी जर बलिदानी दिली असं तर या समाजाची जबाबदारी आहे, आम्हाला सोनं नाही वाचवायचं, कमवायचं, आम्हाला संविधान वाचवायचं आणि या भारतातल्या प्रत्येक शोषित वंचित समाजाला सन्मानाचं जीवन द्यायचं।